मेडिकल क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी हाती येते। मेडिकल क्षेत्रासाठी घेण्यात येणाऱ्या नीट या प्रवेश परीक्षेवरती आता मोठी बंधनं घालण्यात आलेली आहेत। आता केवळ 25 वर्षांपर्यंत आणि 3च वेळा नीटची परीक्षा देता येणार आहे। वर्षानुवर्ष घोकंपट्टी करत मेडिकलला प्रवेश मिळणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी यूजीसीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। किमान 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना यापुढे ही परीक्षा देता येणार आहे। तर आरक्षित विद्यार्थ्यांसाठी 30 ही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। आतापर्यंत नीटसाठी वयाचं आणि कितीही वेळा परीक्षा देण्याचं कोणतंही बंधन नव्हतं। बातमी राजकीय वर्तुळातून भाजपला शिवसेनेनं ऑफर दिलेल्या 60 जागाही जास्त आहेत असा बोचरा वार करणाऱ्या संजय राऊतांना आम्ही विचारत नाही असा टोला रावसाहेब दानवे यांनी 2 दिवसांपूर्वी मारलेला होता। त्यानंतर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून दानवेंवरती जोरदार तोंडसूक घेण्यात आलंय। आजच्या अग्रलेखातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। दानवेंचं वय 60 झालं असावं, त्यामुळे त्यांना अनेक सकारात्मक विचार सुचतायत असं सामनाच्या आजच्या अग्रलेखातून म्हटलं गेलंय। निवडणुकीच्या आदल्या दिवशी दारात आलेली लक्ष्मी परत पाठवू नका हे पटवणं सकारात्मकच आहे। दानवेंनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरती हे विधान 500 आणि 1000च्या नोटा बदलून देण्याचं जालिम मलम नोटबंदीवरती कोणीच लावलं नसेल जे दानवेंनी लावलं असं या अग्रलेखात म्हटलं गेलंय। म्हणूनच युतीबाबत ते आश्वासक आहेत, सकारात्मक आणि बरंच काही असल्यानं चिंता मिटली आहे। मात्र युतीबाबतचा फैसला आम्ही 26 जानेवारीला करणार आहोत असं शिवसेनेनं या अग्रलेखातून म्हटलंय। आम्हाला सत्तेचा माज नाही, मात्र ज्यांना आहे त्यांचं उतरवण्याचं काम सार्वभौम जनताच करेल। मुंबईतील सेना भाजप युतीबाबत अद्यापही दुगदुगी कायम आहे, कारण आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट बोलणी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मात्र ही चर्चा कधी आणि कुठे होईल हे मात्र कळू शकलं नाही। मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत गेलेले होते। याच भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेसोबत सुरू असलेल्या घटनांची माहिती दिली। त्यानंतर त्यांनी उद्धव यांना भेटण्याचं ठरवल्याचं कळतंय। एकीकडे युती अधांतरी असताना शिवसेनेनं मात्र एकला चलोरेची पूर्ण तयारी केल्याचं दिसतंय। मातोश्रीवरती आज दुपारी शिवसेना विभाग प्रमुखांची उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे। या बैठकीत सर्व वॉर्डांबाबत अंतिम चर्चा होणार आहे। जर ऐनवेळी युती तुटली तर 227 वॉर्डांमधील उमेदवारांची यादी तयार असल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे। दुसरीकडे शिवसेनेनं 2 पोस्टर्स जाहीर करून पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केलंय। मुंबईत युतीवरून घासाघीस सुरू असताना ठाण्यात युती तुटण्याची चिन्ह आहेत, कारण भाजप आणि शिवसेनेनं स्वबळावरती लढण्याची तयारी इथं सुरू केली आहे। दोन्ही पक्षांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र शिवसेनेला ठाण्यात भाजपचंच आव्हान मिळू शकतं। पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे, कारण अजित पवारांनी तसे संकेत दिलेत। भाजप सेनेचा पराभव करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र आलं पाहिजे असं वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात केलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाणांशी बोलणं झालं असून लवकरच आघाडीची चर्चा होऊन निर्णय होईल अशी आशा देखील अजित पवारांनी व्यक्त केली आहे। आमच्या पक्षाच्या अध्यक्षा आणि काही आम्ही सहकारी एकत्र बसलेलो होतो। साधारण भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाचा पराभव करण्याच्या करता समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे, पक्षांनी एकत्र आलं पाहिजे। आजही तो अधिकार आम्ही दोन्ही पक्षांनी शहराच्या अध्यक्षांना किंवा जिल्ह्यांच्या अध्यक्षांना दिलेले। उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मुंबई महापालिकेत देखील समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती व्हावी यासाठी मुंबईतल्या मौलवींनी प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती झाली तर अल्पसंख्याक मतांचं होणारं विभाजन थांबवता येईल, त्यामुळे एमआयएमने देखील एकत्र येण्याची गरज असल्याचं मौलवी सय्यद अथर अली यांनी म्हटलेलं आहे। दहिसरमध्ये शिवसेना नगरसेवकांचा अंतर्गत वाद विकोपाला गेलाय। अभिषेक घोसाळकर यांनी शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधातली तक्रार मागे घेतली नाही तर पक्षातून घोसाळकरांवरती कडक कारवाई करण्याचे संकेत मिळालेले आहेत। शिवसेना पक्षाकडून अभिषेक घोसाळकरांना नोटीसही पाठवली जाणार आहे।
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अभिषेक घोसाळकर यांनी शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तिघांवरही गुन्हे दाखल झाल्यानं त्यांची उमेदवारी धोक्यात आली. भोसरीतील भूखंड प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंविरोधातील याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं पुढील 2 आठवड्यांसाठी या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली. खडसेंविरोधातील तक्रारींची कागदपत्र चौकशी आयोगाकडे असल्यानं ती घेण्यासाठी सरकारनं मुदत मागितली होती. त्यावरती न्यायमूर्ती रणजित मोरे आणि शालिनी फणसाळकर यांच्या खंडपीठानं सरकारला 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा सपाटा सुरूच ठेवलाय. 23 थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 1 लाखापेक्षा अधिक मालमत्ता कर थकवणाऱ्या 8,800 थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यापैकी 830 मोठ्या थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी 48 तासांची नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेच्या महसुली उत्पन्नाच्या वसुलीसाठी तुकाराम मुंढेंनी हा कडक पवित्रा घेतलाय. डोंबिवलीत भर दिवसा एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. साऊथ इंडियन कॉलेज समोर ही हत्या झाली असून प्रणव मोरे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. बीकॉम फायनलमध्ये शिकत असलेल्या प्रणव मोरेवरती 2 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं वार केले. त्यामुळे जागीच प्रणव मोरेचा मृत्यू झाला. दरम्यान हल्लेखोर फरार झाले असून पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. प्रेमप्रकरणातून हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं परिवहन करांमध्ये केलेल्या वाढीविरोधात प्रवासी आणि मालवाहतूकदार चक्काजाम आंदोलन करणार आहेत. 31 जानेवारी रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय. वाहन नोंदणी, शिकाऊ चालक परवाना यासोबतच सर्वच करांमध्ये मनमानी पद्धतीनं वाढ करण्यात आली आहे. या वाढीविरोधात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं बाबा आढाव यांनी सांगितलंय. धनगर समाजाला आरक्षणाची मागणी करत मुंबईत आझाद मैदानावरती आंदोलन केलं. धनगर समाजाला आरक्षण द्या तसंच प्रलंबित मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. तसंच मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकीत भाजपला त्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा देखील आंदोलकांकडून देण्यात आला आहे.